आंघोळ निंघोळ करून शाली फेक खाऊन रात्रचा राहिलेला नकर कुटका चावला तर दिसबी निघला होता. साळपशी बैरंग लावून शोभा वाढवली होती. त्या फाटक्या चिडीला अथर्णा खालून काढलं. इस्त्रीच्या घड्या मिळ्या पडल्या होत्या. ती लिहून शिनी भांग मिंग काढून जाता जाता म्हणलं सध्याला बी जाऊन घेऊन झालं. भाडामाईच्या घरी जाऊन सध्याला बोलावलं. धोंडामाईची यशवती बी संगाट होतीच. एसी पसरवून गेलो असल नसल तवा माईनं हाक मारली. म्हणजे राजू आणि बापू राजू नरे ना म्हणलो काय आहे माय एवढं भकायला काय झालं. माय म्हणली माईला काळाची ध्यानच राहायची नाही. ना म्हणलं तुला काल सांगलं होतं की शाळेमध्ये झेंडा वंदन मग पाच नापास सांगणार आहे ते. माय अडाणी चंपट तिला काळाची काही ध्यानच राहायची नाही. मग माईला बोलून शनी आम्ही तिघं असं वाटायला चालल्या होत्या. सगळ्या यशवदी मी आमचं सगळ्याला लावली. वाटानं गुणानं चालच ना गेलं. एखादी चिपलं घेऊन आलं खांबाला मारून आलं. आडवं तिरवं करत टों 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 काहीतरी आवाज काढत चाललं आलं. मी म्हणलो सध्या मला टेन्शन आलं रे. आपण पास होत्या की नापास होत्या की तू असं काही करू नको. आणि आता आपल्याला झेंडा वंदनला जायचंय. सगळ्या म्हणला हे झेंडा वंदन का राहते. मी म्हणलं का बाबा सगळ्याचा टपोर. अरे झेंडा वंदन राहते म्हणलं देशाचं स्वतंत्र दिवस हे ते राहते ना त्याच्यासाठी झेंडा वंदन राहते. पण मी म्हणतो हे झेंडा का लावायचा. आता मला काही माहित नव्हतं झेंडा का लावायचा. मी म्हणलं बा सगळ्या तू आता काही बोल नको बाबा. मी सगळ्या म्हणला थांब तुला मी सांगतो. आणि सगळ्या समजाला सगळ्या म्हणला आपल्या देशासाठी लय लोक मेले की नाही म्हणला. मी म्हणलं कोणते लोक. आधी ते भगतसिंग राजगुरू सुखदेव हे मेले की नाही म्हणला. म्हणलं हा मेले की.